भारत यावर्षी 26 जानेवारी रोजी 77वा प्रजासत्ताक दिन अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करत आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? 1950 साली याच दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली आणि भारत एक समाजवादी, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनला. आमच्या सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण होणार होते. त्यासाठी सर्वजण एकत्र आले होते. महिलांनी इथे ध्वजस्तंभाजवळ छान अशी सजावट केली होती, रांगोळी काढली होती. सोसायटी बाहेर देखील शाळेची मिरवणूक निघाली होती. लेझिम वाजवत, झेंडा हातात घेत सगळे विद्यार्थी खूप उत्साहात सण साजरा करताना दिसले. नेहमी ध्वज फडकवताना बघितला आहे, पण आज पहिल्यांदाच ध्वजारोहणाच्या आधीची तयारी बघितली. ध्वज कसा फोल्ड करून त्यात फुलं टाकून कसा रेडी करण्यात येतो ध्वज फडकवण्यासाठी. नंतर सर्वांनी ध्वजस्तंभाची पूजा केली, हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. सगळ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली, सॅल्यूट केले आणि भारताचा ध्वज फडकताना बघितल्यानंतर नेहमीच एक पॉझिटिव्ह ऊर्जा, नवीन चैतन्य संचारते आणि अभिमानाने ऊर भरून येतो. नंतर नारळ देखील फोडला ध्वजस्तंभाजवळ. बरीच छोटी मुलं मुली देखील छान तयार होऊन सकाळी आली होती. छोटी ताई सर्वांना चॉकलेट्स देत होती. लहानपणीची आठवण झाली. कसं शाळेमध्ये जायचो 15 ऑगस्ट 26 जानेवारीला, किती मज्जा करायचो. ध्वजासोबत सगळ्यांचं फोटो व्हिडिओज काढणं चालू होतं. मग या ताईने ए मेरे वतन के लोगो हे छान लता दीदींचं गाणं बोललं आणि प्रजासत्ताक दिनासाठी आलेल्या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले आणि भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणांसह आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं आणि आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची आठवण काढून आजचा कार्यक्रम संपवला. तर आजचा हा मिनी व्लॉग तुम्हाला कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सगळ्यांना बाय बाय, काळजी घ्या.